दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद आता मुंबईतही उमटताना पाहायला मिळत आहेत. नीट पेपरफुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला मोठ्या संख्येने तरुणांनी पाठिंबा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील दादर परिसरात आंदोलन सुरू असतानाच एक घटना घडली आणि या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे. यानंतर मोठा वाद देखील निर्माण झाला आहे. या व्हिडिओमध्ये आंदोलनस्थळी सिव्हिल ड्रेसमधील एक व्यक्ती एका आंदोलकांना बाजूला घेताना दिसत आहेत. याचवेळी एक महिला आंदोलकही त्याच्यामध्ये येताना दिसते. या घटनेनंतर संबंधित विद्यार्थिनीने सिव्हिल ड्रेसमधील पोलीस कर्मचाऱ्यावर गैरवेतन आणि विनयभंगाचा आरोप केल्याचा दावा करण्यात येतोय. या आरोपानंतर सोशल मीडियावर देखील संताप व्यक्त करण्यात आला आहे. यावरून राजकीय वर्तुळातून देखील संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या आणि संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची आणि संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. मात्र या संपूर्ण प्रकरणावर आता मुंबई पोलिसांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार व्हिडिओचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या प्रक्रियेत संबंधित अधिकारी एका पुरुष आंदोलकाला पकडण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी अधिकारी दुसरीकडे पाहत असताना एक महिला आंदोलक अनवधानाने त्यांच्यामध्ये आली आणि त्यांच्यामुळे व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या घटनेचा अर्थ गैरवर्तन किंवा विनयभंग असा लावणे चुकीचं असल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलंय. मुंबई पोलिसांनी पुढे असंही म्हटलंय की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण घटनेची तथ्ये पडताळणी केली असून व्हिडिओचं बारकाईने परीक्षण करण्यात आलं आहे. तसंच सार्वजनिक व्यक्तींनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही व्हिडिओवरून निष्कर्ष काढण्यापूर्वी वस्तुस्थिती पडताळणी करणं अपेक्षित असल्याचंही पोलिसांनी म्हटलंय. दरम्यान या घटनेनंतर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटल्या आहेत आणि संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मात्र पोलिसांच्या स्पष्टीकरणानंतर आता या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ नेमका काय सांगतो आणि विद्यार्थिनीने केलेले आरोप आणि पोलिसांनी दिलेले स्पष्टीकरण यामध्ये नेमकी वस्तुस्थिती काय आहे याचाच तपास आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे दादरमधील या घटनेवरून सुरू झालेला वाद आणि आता आरोप विरुद्ध पोलिसांचे स्पष्टीकरण असा रंग घेताना दिसतोय. या प्रकरणात पुढे कारवाई काय होते आणि तपासातून नेमके काय समोर येतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.